ANS News. आज आपल्या नवरात्राच्या निमित्ताने आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। आपलं हिंदू राष्ट्र आहे ना, हिंदूंचं राष्ट्र आहे ना, इथं कोणाचा दुसरा ते चालणार नाही ना। तर तेव्हा आपण आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये इथे आपले हिंदू सनातन धर्म प्रमाणे आपण अतिशय शांततेत कोणालाही न दुखवता आम्ही अगर आमचे सण साजरा करत असू तर कोणालाही मिरची लागण्याची गरज नाही, कोणाला हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही। आमच्या देशामध्ये सर्वात पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग बाकी सगळ्यांचं हित बघितलं जाणार।
ये देश हिंदुओं का देश है। यहाँ कुछ सर्व धर्म समभाव नहीं चलेगा। पहले हिंदुओं का हित देखा जाएगा और फिर बाकी सब गिने जाएंगे। और जब मग आता कुठे गेले ते गंगा जमुना त्यांची पाले मोठा भाईचारा आहे ना। मग आमच्या देवीचा हात तोडल्यानंतर काय आम्हाला लेक्चर द्यायला येत नाही, काय हा जिहादाने समजवत नाही, काय असे काही प्रकार करू नका। मग आम्हाला मीडिया समोर मोठा भाईचारा सर्व धर्म समभावचे टेप रेकॉर्डर चालवत बसतात। मग आमच्या देवी देवतांवर जे काही वाकड्या नजरेने बघणारे लोक आहेत, मी तुम्हाला सगळ्या हिंदूंना आज शब्द देऊन जातो की हे जे राज्य सरकार हे हिंदुत्वादी विचाराचं राज्य सरकार आहे, लक्षात ठेवा। आम्ही सगळे मंत्री आमदार हे हिंदुंच्या मतांवर झालेलो आहे, हे लक्षात ठेवा। आम्हाला कोणीही गोल टोपी डाळेवाल्यांनी मतदान केलेलं नाहीये। आम्ही हिंदुंच्या मतांवर इथे बसलोय। म्हणून मी सगळ्या जणांना सांगेन, कोणीही महाराष्ट्रातल्या या भागातलं वातावरण खराब करू नका। सरकार हिंदुत्वादी विचारायचं आहे। तुम्ही तुमचे सण शांततेत पूर्ण करा, साजरा करा आणि आम्ही आमचे सण व्यवस्थित साजरा करणार। कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघायचे नाही। पोलीस खात्याने त्या 9 कारट्यांना अटक केलेली आहे। अजून 14 घ्यायच्या बाकी आहे। तिकडे पण लपले असतील, त्यांनी पण लपवले असतील। हर एक को चुन चुन के पकड़ के अरेस्ट करेंगे, इतना समझ आना। कोई छूटेगा नहीं, कोई छूटेगा नहीं। तो हमारे देश में, हमारे राज्य में, हमारे मुंबई में कोई भी अगर वातावरण खराब करने की कोशिश करेगा तो ये हमारी देवा भाव की सरकार किसी को छोड़ेगी नहीं। ये बोल दो अपने अब्बा को। म्हणून तुम्हाला प्रत्येकाला एवढंच जाता जाता सांगेन, प्रत्येकाने 9 दिवस अतिशय उत्साहाने आपलं नवरात्र साजरा करा। गरबा जोरात होऊन दे। कुठेही परवानग्या मागे पुढे झाले तर आम्ही लोक इथे बसलेलो आहे। आम्हाला फोन करा, परवानगी घरापर्यंत येऊन दिली जाईल। हा शब्द तुम्हाला इथे देऊन जातो। कोणीही वातावरण खराब करायचं नाही। आणि परत आमच्या देवी देवतांकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं, आमच्या देवीची विटंबना करून आम्ही काय कोणाला सोडत नाही। हा तुम्हाला शब्द देऊन मी इथे जातोय। जास्त बोलणार नाही, जास्त बोलणार नाही। पण जेव्हा चालतं पण ज्यांनी पण ज्या पण जिहाद्यांनी हे कृत्य केलंय ते जास्त वेळ 2 पायावर चालणार पण नाही। हाही शब्द तुम्हाला देऊन जातोय। परत एकदा आपल्या सगळ्या जणांना नवरात्राच्या मनापासून शुभेच्छा देतो। तिथेच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। धन्यवाद। जय महाराज। या ठिकाणी काय नेमकं सांगा बघा, आमच्या मुंबईचं DNA हे नेहमी हिंदुत्वाचं आहे। आम्ही आमच्या सणासुदी शांततेत हिंदू समाज म्हणून साजरे करतो।
आणि मग जे काय आम्हा लोकांना सर्व धर्म समभावचे टेप रेकॉर्डर देतात, गंगा जमुना तेजीबचे टेप रेकॉर्डर देतात, आज जेव्हा आमच्या देवीचा विटंबना केली गेली का त्यांनी जाऊन निषेध केला नाही? आता कुठे गेला तुमचा सर्व धर्म समभाव? अन्य वेळी टेप रेकॉर्डर पोपटासारखं बोलत बसताना आता वाजव ना तुझं तोंड. कुठे गेला तो अब्बू आझमी? कुठल्या बेळात बसलाय? का बाहेर येत नाही? नेहमी आता पटपट पटपट भोकत असतो. आता भोकून दाखव. बसलो उभा आहे ना तुझ्या मतदारसंघात, भगवा घालून बसलो इथे, काय करणार माझं? म्हणून एवढंच सांगेन की जो नियम अन्य धर्माला लागतो तोच नियम आम्हाला अन्य हिंदू धर्माला पण लागतो. म्हणून आमच्या देवाभाऊच्या सरकारमध्ये कोणीही वातावरण खराब करायचा प्रयत्न करू नये. याच हिंदू समाजाने हे हिंदुत्वनी सरकार निवडून आणलेलं आहे, एक लक्षात घ्या. आम्हाला आमदार मंत्री ना याच हिंदू समाजाने बनवलं आहे, बाकी कोणाने बनवलेलं नाही आहे. म्हणून ह्यांना सुरक्षित ठेवणं, ह्यांच्याबरोबर उभं राहणं, ह्यांना ताकद देणं हेच आमची सरकारची प्राथमिकता आहे. काही ठोस कायदा आणणार आहेत का जेणेकरून भविष्यामध्ये अशी घटना घडणार नाही? एक आहे बघा, ही जी काय मस्ती चालू आहे ना, ही त्यांनी कुठेतरी पाकिस्तान आणि अलाहाबाद कुठे कराचीमध्ये करावी. आता तर फक्त अटक केलेली आहे. मग आम्हाला आमच्या पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास आहे, करतील काम. आणि घरी येताना जेव्हा एका पायावर तो घरट्याकडे येईल ना तेव्हा कळेल देवाभाऊचं सरकार काय. धर्म को घर में रखना चाहिए, धर्म को घर में करना चाहिए. अब्बू आजमी कहते हैं उनसे शुरुआत करने की है ना, वो धर्म को कहाँ रखते पूछो. उद्धव ठाकरे